हॅलो 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 हॅलो. आवड हरिनामाची रेल्वे पावशी भजन मंडळ भव्य दिव्य वर्धापन सोहळा आणि या सोहळ्यातील 29 भजन स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यापैकी मला वाटतं आता श्री माऊली प्रासादिक भजन मंडळ कल्याण, वारकरी भजन मंडळ टिटवाळा आणि श्री साईनाथ भजन मंडळ ठाणे या 3 भजन मंडळांचं अजूनही आपण आल्याची नोंद झालेली नाही. माऊली आपणास विनंती आहे की आपण जर आला असाल तर आपण आल्याची नोंद त्वरितच आयोजक मंडळाकडे द्यावी अशी आपणास विनंती करतो. आपल्या सर्वांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हा सोहळा आपल्या नियोजित वेळामध्ये पूर्णत्वास नेण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी आपण आम्हाला मोलाचे सहकार्य करावे अशी आपणास मी विनंती करतो. धन्यवाद माऊली. वळूया पुढील स्पर्धेकडे. व्यासपीठावरती स्थानपन्न भजन स्पर्धक मंडळ आहे श्री स्वामी समर्थ माऊली रेल्वे प्रवासी भजन मंडळ कल्याण. मुख्य गायक सूरज कातकर माऊली आणि सर्व सहकारी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा भुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भवदुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी मज कोण तारी मज कोण तारी पुंडलिक वरदा
पंढरीचा वास चंद्रभागेचा पंढरीचा वास चंद्रभागेचा पंढरीचा वास चंद्रभागेचा पंढरीचा वास चंद्रभागेचा पंढरीचा
वरदान हरी विठ्ठल हॅलो धन्यवाद माऊली. श्री स्वामी समर्थ माऊली रेल्वे प्रवासी भजन मंडळ कल्याण मुख्य गायक सूरज कातकर माऊली आणि सहकारी आपण या ठिकाणी आलात आणि आपली सुंदरशी सेवा सादर केलीत. खरोखरच पंढरीचा वास चंद्रभागे स्थान. आपण काहीतरी पंढरीला गेलं पाहिजे आणि चंद्रभागेमध्ये स्थान केलं पाहिजे. स्थान केल्याचं पुण्य इतकं आहे की माऊली आपण म्हणतो ना की परमार्थ जर आपल्याला कळायचं असेल, जोपर्यंत आपला स्वार्थ जळत नाही, जोपर्यंत आपला स्वार्थ जळत नाही तोपर्यंत आपल्याला परमार्थ कळत नाही. आणि खरोखरच हा परमार्थ जर आपल्याला समजायचा असेल, उमजायचा असेल तर मला वाटतं त्या चंद्रभागेमध्ये जाऊन काहीतरी आपण एकदा डुबकी लावली पाहिजे, त्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे. तेव्हाच कुठेतरी ह्या देहाला मुक्ती मिळेल. हेची घडो मध जन्मान जन्मांतरी. खरोखर आपल्याला जन्माचं जर सार्थ मिळायचं असेल तर पंढरीला नक्कीच जा. कारण की पंढरीशी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेका. खरोखर त्या पंढरपुरामध्ये आपल्याला आपण फक्त एकाच नामामध्ये तिथलं कुठलंही आधार कार्ड चालत नाही, कुठलंही नाम चालत नाही. तिथं फक्त आणि फक्त चालतं ते म्हणजे माऊली. प्रत्येक जण एकमेकाला माऊली हा एका शब्दाने हाक मारत असतो. अशा या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये तो विठुराय आपल्या दोन्ही कटेवरी हात ठेवून त्या विठेवरी उभा आहे. खरोखरच माऊली सुंदर असा अभंग सादर केलात. आपण त्या पंढरीपर्यंत आज आपण पोहोचू शकलो नाही, परंतु